मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र कल्पेश शशिकांत सोनार, तुमचा मित्र, तुमचा भाऊ. सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? चांगलेच असाल तर ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हे तुमचं ऐश्वर्य असो. मित्रांनो, ह्या जगात कोण मोठं आहे? तुम्ही म्हणत असेल की आपले जे वडीलधारे आहे ते मोठे. तुम्ही म्हणत असाल की याच्याकडे अधिकार आहे तो मोठा आहे. तुम्ही म्हणत असाल की एखादा व्यक्ती वयाने मोठा आहे तो मोठा आहे. पण मला असं वाटतं मित्रांनो, या जगात तोच माणूस आता मोठा आहे ज्याच्याकडे रोकडा आहे, ज्याच्याकडे पैसे आहेत. आणि त्याला मान, तुम्हाला मान तुमच्या नॉलेजवर नव्हे, तुमच्या ज्ञानावर नाही, तर ह्या जगात आत्ताच्या टायमाला तुमच्याकडे किती पैसे त्याच्यावर तुम्हाला मान मिळाला जातो. तुम्ही खरं आहे का खोटं ते मला माहित नाही, पण माझ्या मते मी जे बघतो मला असं वाटतं ह्या जगात आत्ताच्या टायमाला तुम्हाला मान तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्हाला मिळाला जातो. ह्या जगामध्ये तुमच्या समाजामध्ये असेल, तुमच्या आजूबाजूच असेल का तुमच्या घरात असेल, तुमच्याकडे मित्रांनो साधे पैसे नसतील ना, लोकांना कळलं, घरच्यांना कळलं तुमच्याकडे पैसे नाहीयेत, हा रिकामा आहे, तुमचा गेम करायला मित्रांनो लोक तयार असतात. पण मला असं वाटतं की आताच्या जगात ज्याच्या खिशात गरम, म्हणजे ज्याचा खिशा गरम आहे ना, तो जगातला सर्वात सुखी माणूस आहे. पैशाच्या बाबतीत ज्याच्याकडे पैसा आहे सर्वात सुखी माणूस आहे. मित्रांनो, या जगात पैसा असेल तर सगळं घेता येतं, सगळं करता येतं, सगळं 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 करता येतं. पण मग पैसा नसेल ना, लाचार होत असतो माणूस, लाचार होत असतो. पैसा नसेल तर पैसा, दोन गोष्टी पुढे मित्रांनो काहीच चालू शकत नाही आपलं. एक तर पैसा आणि दुसरा अधिकार. तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला मुळू राहावं लागतं, तुम्हाला लोटांगण घालावं लागतं. आणि ज्या व्यक्तीकडे अधिकार आहे, तुमच्याकडे पैसा नसेल ना, तो त्याचा अधिकार दाखवून तुमच्यावर राज्य करत असतो. पण कधी कधी पैसा असेल तर त्या अधिकाराला पण लात मारता येते, कारण की त्या अधिकाराला पण उलट करून काम करावं लागतं. पण मला असं वाटतं मित्रांनो, ह्या जगात आपल्याला जगायचं असेल तर प्रत्येकाने पैसा कमवणं गरजेचंच आहे. आपलं जे आवडतं क्षेत्र आहे, आपलं आवडतं जे करिअर आहे, काही पण करा मित्रांनो, पैसे कमवणं खूप गरजेचं आहे. पैसे आलेच पाहिजे, नाहीतर त्याशिवाय आपल्याला मान नाहीये. मित्रांनो, आज मी जी कविता बनवली आहे मित्रांनो, त्या कवितेचं नाव आहे पैसा पक्का आणि माणूस छोटा. खरंच ना मित्रांनो, पैसा हा खूप मोठा झालेला आहे आणि माणसाची व्हॅल्यू ही 0 झालेली आहे. एवढं पैसा बलवान झालाय मित्रांनो, कुठेतरी माणुसकी किल होते, माणुसकी ही मरत चाललेली आहे. पैसा नसेल ना मित्रांनो, ज्याच्या खिसा गरम नसेल ना, त्याला नरम करता येत नाही. पण ज्याच्याकडे पैसा आला तो नरम असणारा गरम होत असतो मित्रांनो, कारण की त्याचे पैशाचे बोल असतात. पैसा त्याला शिकवत असतं, पैसा त्याला सगळ्या गोष्टी सांगत असतात. आणि एक सत्य मित्रांनो, तुमच्याकडे पैसे आले ना, ऑटोमॅटिक तुमची बुद्धी चालायला लागते. हा माझा अनुभव आहे. पैसा असेल तर ऑटोमॅटिक तुमची बुद्धी चालायला लागते आणि सगळ्या गोष्टी तुमच्या घडायला लागतात. आज जी कविता लिहिली मित्रांनो, पैसा पक्का आणि माणूस छोटा. खरंच माणूस छोटा झालेला आहे आणि पैसा मोठा झालेला आहे. सगळं तुमच्याकडे पैसा असेल तर मान तुम्हाला मिळला जातो. पैसा असेल ना, कोणी तुमची मान मोडू शकत नाही. तर तीच कविता लिहिली. कवितेला मी सुरुवात करतो. कवितेचं नाव आहे पैसा पक्का आणि माणूस छोटा. कवितेला मी सुरुवात करतो. पैसा असेल तर होतो परिचय, नसेल तर होते चरचर, मनात होते खरखर, लोक करतात प्रेम तुमच्यावर फक्त वरच्यावर. वैतागलेले असाल तर पैसा करतो चूक किंवा बरोबर, पैसा उघडतो आपली बुद्धी, लोक सांभाळतात तुमची गद्दी. पैसा येतो सुस्तात गोष्टी, वाढतात चोचले आणि खिशात वाजतात खनखन. तेव्हा येतं आपल्याला शहाणपण, तेव्हा आपण दुसऱ्यांना करतो कानकून. आपल्या आयुष्याची कीर्ती गाजवायला आपणच त्याचे कारागीर आहोत. आयुष्याचा हा रथ चालवण्यासाठी याची लगाम पैसा आहे. पैसा सगळं देऊ शकतो, झोप, भूक, शांती, तंटा. पैसा नसेल तर कोणी विचारत नाही तुम्हाला घंटा. पैशाचं पाऊल हळूहळू येतं,
आल्यावर जोराचं पळून जातं. पैसा आल्यावर बदलतात लोक, पैसा आल्यावर बदलतात लोक पैसा आल्यावर बदलतात लोक, त्यांच्या खिशात असते रोख. पैसा मान अभिमान कर्तृत्व पार पाडण्याची ही चाल. पैसा म्हणजे पैसा. भूक लागल्यावर भुकता येतं, झोप आल्यावर झोपता येतं, गाणं गायचं असेल तर गाता येतं, हे सगळं सोंग घेता येतं, पण पैशाचं भिंग डोळ्यात घालून राहता येत नाही. हे सगळं सोंग घेता येतं, पण पैशाचं भिंग डोळ्यात घालून राहता येत नाही. पैसा नाचवतो म्हणजे पार नाचवतो मित्रांनो. पैसा लोळवतो, पैसा वाकवतो, पैसा लोळवतो. माल है तो ताल है, नहीं तो सब बेहाल है, और इसमें ही सारा कारवा है. तर मित्रांनो, ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. 6 मिनिटं झालेले आहेत, ऑलमोस्ट खूप मोठी झालेली आहे. पण मेन गोष्ट काय मित्रांनो, जे बोलायचं असतं तुम्हाला कनेक्ट झालं पाहिजे. कविता लिहिण्याचं कारण असं असतं. आणि खरंच मित्रांनो, ह्या जगात पैसे नसतील ना, कोणीच तुम्हाला विचारत नाही. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, ज्याचा खिसा गरम आहे त्याला तुम्ही नरम करू शकत नाही, आणि जो नरम आहे त्याला पैसा देऊन तुम्ही गरम करू शकता. तर ह्याच्यावरच ह्या गोष्टी सगळ्या ह्या देशात, ह्या जगात तुम्ही चालवले आहे. पण मित्रांनो, मला असं वाटतं की माणुसकी कुठेतरी मरत चालली. ह्यामुळे पैसा गरजेचा आहे, प्रत्येकाने कमवलं पाहिजे, पण माणुसकी ही प्रत्येकाकडे असली पाहिजे. कारण की माणुसकी नसेल तर ह्या जगात तुम्ही राहू शकत नाही. पैसा नसेल तरी नाही राहू शकत, पण माणुसकी नसेल तर तुम्ही माणुसकीचा व्यवहार नीट करू शकत नाही. तर ही कविता प्रत्येक मित्रमैत्रींना पाठवा मित्रांनो. त्या मित्राला पाठवा जो पैशाच्या तंगीमध्ये आहे, त्याला समजत नाही आता मी करू काय. तर मित्रांनो, असं करायचं नाही. आपल्या मित्र असेल, मैत्रीण असेल, त्यांना आपल्याला सांभाळायची गरज असेल, सांभाळायचं आहे.